हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता। या पुतळ्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे प्रशासनानं हा पुतळा काढण्याचा निर्णय घेतला होता। मात्र शिवप्रेमींनी त्याला विरोध केला होता। दरम्यान आज सकाळी पोलीस आणि महसूल विभागानं पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या, त्यामुळे या परिसरात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। प्रशासनानं संपूर्ण गावात संचारबंदी लागू केली होती। या शिवछत्रपतींच्या पुतळ्याभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त होता। प्रांताधिकारी मौसमी चौगुले बर्डे, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। दरम्यान शिंदे सेनेचे मुरलीधर जाधव आणि शिवाजी जाधव यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आवश्यक ती परवानगी मिळेपर्यंत हा पुतळा झाकून जैसे ते ठेवण्याचा आदेश प्रशासनाला दिल्यानंतर महसूल आणि पोलीस माघारी परतले। आम्हाला असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जोपर्यंत आपल्याला परमिशन मिळत नाही, मूर्ती आपल्याला हलवायची नाही आहे, जोपर्यंत परमिशन मिळत नाही भगव्या मूर्ती झाकून ठेवा, बंदिस्त करून घ्या आणि सर कायद्याच्या चाकोरीत बसून कागद पूर्ण करून घ्या आणि भव्य दिव्य कार्यक्रम आपण साजरा करूया। या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तसं सांगितलं। मुरलीधर जाधव साहेब जे आपले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत, तसेच गोकुळचे संचालक आहेत शासन यांनी यांच्या मध्यस्थीने शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री होते, यांनी आश्वासन दिले आहे की आपल्या मूर्तीला एक इंचही धक्का लागणार नाही, पण मूर्ती आपल्याला तात्पुरती परवानगी मिळूपर्यंत सुरक्षित जागी ठेवली पाहिजे, आहे या जागेत सुरक्षित करून ठेवली पाहिजे। त्यासाठी आम्ही आता ही मूर्ती बंदिस्त स्वरूपात ठेवणार आहोत। एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत भविष्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात त्याचा कार्यक्रम घ्यायचा असेल। किती दिवसात लवकरात लवकर आम्ही याची परवानगी घेऊ, शासनामार्फत रितसर परवानगी घेऊन एक भव्य दिव्य असा महाराष्ट्रात झाला नाही असा कार्यक्रम घेऊन शिंदे साहेबांच्या हस्ते मूर्तीचं लोकार्पण सोहळा आम्ही पार पाडू।